भंडाराचे मतदार आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्र्याच्या रॅलीमध्ये सहभागी झाले अशी प्रतिक्रिया येत आहेत. काय सांगा? बघा, जनतेचं प्रेम मोठ्या प्रमाणात मला मिळत आहे आणि जनतेच्या अपेक्षा माझ्याकडून आहे आणि स्वाभाविक आहे. एवढे वर्ष लोकांनी माझ्यावर प्रेम केलेलं आहे आणि त्यांच्या अपेक्षा माझ्याकडे राहणं स्वाभाविक आहे आणि त्याच्यामुळे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणे सुद्धा तेवढीच माझी जबाबदारी आहे. पण जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि आम्ही जेव्हा ठरवलेलं आहे त्या हायकमांड ज्या पद्धतीने निर्णय घेईल तो आम्हाला सगळ्यांना मान्य राहील आणि महाराष्ट्र वाचवणं हे आमचं ध्येय होतं. ते काम मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी केलेलं आहे आणि मला विश्वास आहे महाराष्ट्राची जनता महाविकास आघाडीला बहुमतात निवडून देईल आणि राहिला मुख्यमंत्र्यांचा हायकमांड याच्यावर निर्णय. थँक्यू. राज ठाकरेंवर एक टीका केलेली आहे. राज ठाकरे म्हणतात सावरकरांवर राहुल गांधी बोलतात येडपट आहे. महाराजांची प्रतिमा हातात घेण्याची लायकी राहुल गांधींची नाही असं राज ठाकरेंनी टीका केली आहे. राज ठाकरे बद्दल कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही असं आम्ही काँग्रेसने ठरवलेलं आहे. तेव्हा मी काही प्रतिक्रिया त्यांच्यावर. भंडाराचे महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच्या जवळपास 80च्या मधात काँग्रेसच्या जागा आहे आणि जवळपास 200च्या वर जागा या महाविकास आघाडीच्या महाराष्ट्रामध्ये येतील. अशा पद्धतीचं आताचं चित्र आहे. ज्यावेळेला तो वाढतील कमी होणार नाही. महाराष्ट्रामधल्या या भ्रष्टाचारी महाराष्ट्रद्रोही आणि शिवद्रोही सरकारला सत्तेतून बाहेर काढण्याचा महाराष्ट्राच्या जनतेने निर्णय घेतलेला होता आणि तो निर्णय आता मतदानाच्या रूपाने महाराष्ट्राची जनता पूर्ण करेल. राज ठाकरे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.